भारतात हजारो मंदिरे आहेत. काही प्रसिद्ध, काही अप्रसिद्ध. पण काही मंदिरं अशी आहेत जिथं फक्त भक्तीच नाही तर गूढतेचेही वास्तव्य आहे. आज आपण जाणार आहोत अशाच एका मंदिरात जिथे अब्जावधीचा खजिना दडलेला आहे, जिथं एक दरवाजा आजतागायत उघडलेला नाही आणि जिथं देव स्वतः राज्य करत आहेत. हो, हे आहे केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिर. पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ राज्याच्या तिरुवनंतपुरम म्हणजेच त्रिवेंद्रम शहरात वसलेले आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या पद्मनाभ स्वामी या रूपाला समर्पित आहे. पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे नाभी आणि स्वामी म्हणजे प्रभू. या रूपात विष्णुदेव झोपलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न होतात. ही मूर्ती इतकी भव्य आहे की ती 3 दरवाज्यातून पाहायला मिळते. डोकं, शरीर आणि पाय वेगवेगळ्या भागांमधून. ही मूर्ती शंखापासून बनवलेली आहे आणि तिच्यावर खास औषधी लेप चोळला गेलेला आहे. या मंदिराचा इतिहास हा 1200 वर्षापेक्षाही जास्त जुना मानला जातो. पांड्य, चेर, चोल आणि त्रावणकोर घराण्यांनी या मंदिराची सेवा केली. 1750 मध्ये त्रावणकोरचे राजा मार्तंडवर्मा यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी आपलं संपूर्ण राज्य पद्मनाभ स्वामींना अर्पण केलं. त्यावेळी त्यांनी स्वतःचं नाव पद्मनाभ दास असं घोषित केलं. म्हणजे ते आता फक्त राजकारणी नव्हते तर देवाचे सेवक झाले होते. 2011 साल उजाडलं आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पद्मनाभ स्वामी मंदिराचे गूढ दरवाजे उघडण्यात सुरुवात झाली. या मंदिराच्या खाली 6 प्रमुख भूमिगत कक्ष आहेत ज्यांना वॉल्ट्स म्हटलं जातं. ABCDE आणि F. वॉल्ट ACDE आणि F उघडण्यात आले आणि त्यातून अब्जावधी रुपयाची संपत्ती बाहेर आली. सोन्याचे हजारो किलो वजनाचे हार, रत्नजडित मुकुट, सोन्याचे सिंहासन, प्राचीन मूर्ती, हिरे, मोती अशा अनेक वस्तू सापडल्या. एका सोन्याच्या हाराचं वजन 18 किलो होतं. एकच सोन्याचा शंख होता, तो 2 किलो वजनाचा. या खजिन्याची किंमत अंदाजे 100 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जातं. म्हणजेच भारताच्या अनेक राज्याच्या बजेटपेक्षाही जास्त. मात्र या सर्वांमध्ये सर्वात गूढ कक्ष आहे तो वॉल्ट B. हा कक्ष आजपर्यंत कधीही उघडलेला नाही. का? कारण याच्या दरवाजावर शाप, तांत्रिक मंत्र आणि धार्मिक परंपरा बांधलेल्या आहेत. या दरवाजावर नागांची कोरीव कामं आहेत. असं मानलं जातं की या दरवाजावर नागबंधम नावाचा अत्यंत प्राचीन तांत्रिक मंत्र बांधलेला आहे जो फक्त सिद्धयोगी किंवा मंत्रज्ञच उघडू शकतो. जर कोणी जबरदस्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर प्रलय, मृत्यू किंवा देशावर संकट येईल असा लोकांचा ठाम विश्वास आहे. अनेक स्थानिक लोक म्हणतात की हा खजिना फक्त देवाच्या इच्छेनेच उघडावा, अन्यथा विनाश निश्चित आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही तर ते एक शक्तिपीठही मानलं जातं. इथे सतत यज्ञ, हवन, प्राचीन वेदपठण आणि मंत्रस्नान चालत असतं. अनेक साधक इथे तपश्चर्या करतात. तांत्रिक परंपरेनुसार हे मंदिर एक ऊर्जेचे केंद्र आहे. जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता एक प्रकारची शांतता पण एक शक्तिशाली कंपनही तुम्हाला जाणवते. पद्मनाभ स्वामी मंदिराशी जोडलेल्या अनेक लोककथा आजही तितक्याच प्रभावी आहेत. शापित खजिना. असा समज आहे की हा खजिना केवळ भक्ती आणि निष्ठेनेच जपला जातो. कोणत्याही लालसेने केलेला प्रश्न इथे विनाशाला कारणीभूत ठरतो. तसेच नागदेवता आणि गुप्त संरक्षण. लोक मानतात की मंदिराच्या गाभाऱ्याजवळ अनेक सर्परूपी देवता मंदिराचं संरक्षण करत आहेत. स्वतः प्रकट झालेली मूर्ती. काही कथांनुसार पद्मनाभ स्वामींची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती मानवाने बनवलेली नसून स्वतः उगम पावलेली आहे. सध्या या मंदिराचं व्यवस्थापन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विशेष समितीकडे आहे. पण अजूनही त्रावणकोर राजघराणं मंदिराच्या पूजेचं आणि धार्मिक परंपराचं नेतृत्व करतं. मंदिरात प्रवेश करताना विशेष पोशाख परिधान करावा लागतो. पुरुषांनी धोतर आणि महिलांनी साडी किंवा पारंपरिक पोशाख. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश सर्वांना नसतो, फक्त हिंदू धर्मीय भक्तच दर्शन घेऊ शकतात. पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, ते एक रहस्य, एक संस्कृती आणि एक श्रद्धेचा दिव्य संगम आहे. या मंदिराची संपत्ती जितकी मोजमापात न येणारी आहे तितकीच त्याची आध्यात्मिक उंचीही अमर्याद आहे. शतकं लोटली, राजवंश गेले, सरकारे बदलली, पण पद्मनाभ स्वामी देव आणि त्यांचं मंदिर आजही तसंच आहे, अचल, अजर आणि अमर. शेवटी प्रश्न उरतोच, वॉल्ट B कधी उघडणार की कधीच नाही, ते देव जाणे. जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा.
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.